लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही नानखटाई अतिशय कमीत कमी वेळामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप वेळा आपण असले पदार्थ बाहेरून मार्केटमधून आणून खात असतो, पण अशा पद्धतीचे पदार्थ जेव्हा आपण घरी बनवतो आणि ती रेसिपी आपल्याकडून सक्सेस होते तेव्हा त्याचा आनंदसुद्धा आपल्याला खूप जास्त होत असतो। खूप वेळा मी याआधीसुद्धा नानखटाई घरी बनवून बघितली, पण खूप वेळा ही रेसिपी माझ्याकडून फेल होत गेली। पण आज अतिशय परफेक्ट पद्धतीने नानखटाई कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नानखटाई बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक खोलगट भांडं घ्यायचं आहे। आता इथे मी मेजरिंग कप वापरणार आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता। बघा, तूप आपल्याला अशा पद्धतीचं घट्ट वापरायचं आहे। जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही डालडा वापरू शकता, यालाच वनस्पती तूपसुद्धा म्हणतात। इथे अर्धा कप आपण तूप घेतलेला आहे। आता यामध्ये 1 कप इतकी पिठी साखर आपण टाकून घेऊया। इथे आपण 1 कप पिठी साखर वापरूया। पिठी साखर म्हणजे साखर मिक्सरवरती बारीकसर वाटून घ्यायची। ही साखर या तुपामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही साखर या तुपामध्ये छान अशी मिक्स केल्यानंतर आपण ब्लेंडरने ही साखर आणि तूप छान असं फेटून घेऊया। यामुळे हे मिश्रण हलकं होतं आणि आपली नानखटाई फुगायला मदत होते। यासाठी हे फेटून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही याऐवजी अशा पद्धतीचं हँड मिक्सरसुद्धा वापरू शकता, यामुळे सुद्धा हे बॅटर फेटण्यासाठी तुम्हाला मदत होते। 5 मिनटं हे ब्लेंडरने मिश्रण मी फेटून घेत आहे। ब्लेंडरने फेटल्यामुळे हे मिश्रण फार लवकर फेटून होतं, यासाठी ब्लेंडर इथे वापरलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालं आहे। नानखटाईसाठी हे बॅटर तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी एका वाटीमध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये फेटून घेतलेल्या पिठाचा अगदी थोडासा गोळा घेऊन टाकलेला आहे। हा गोळा या पाण्यावरती तरंगत आहे, याचा अर्थ आपलं बॅटर पूर्णपणे रेडी आहे। आता यामध्ये आपण 1 कप मैदा टाकलेला आहे, याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता। आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया अर्धा कप। आता यामध्ये 1/4 कप रवा टाकूया। रवा आपल्याला बारीकसर वापरायचा आहे, जाडसर रवा वापरायचा नाही। जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर मिक्सरवरती फिरवून घ्या आणि नंतरच यामध्ये टाकून घ्या। अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे, अर्धा टीस्पून यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि चिमूटभर यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे या नानखटाईला अतिशय छान अशी टेस्ट येते, यामुळे मीठ नक्की टाका। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। सर्वात आधी हलक्या हाताने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजेच काय तर नानखटाईसाठी आपण हे पीठ भिजवून घेऊया। हे पीठ भिजवत असताना दूध किंवा पाणी याचा वापर अजिबातही करायचा नाही। तुम्ही हे पीठ भिजवण्यासाठी तूप आणि वनस्पती तुपाचा वापर करू शकता। हे पीठ जर फार जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी तूप टाकू शकता, किंवा तुम्ही डालडा वापरला असेल तर डालडासुद्धा टाकू शकता। अजिबातही व्हिडिओ स्किप केलेला नाही, सर्व डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। बघू शकता छान असं मिक्स केल्यानंतरसुद्धा आपला हा पिठाचा गोळा तयार होत नाही, याचा अर्थ हे तूप कमी पडलेलं आहे। यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। 1 चमचा इथे तूप वापरत आहे। डालडा आणि बेसन पीठ आणि रवा घेत असताना हलक्या हातानेच भरून घ्यायचं, फार जास्त दाबून भरायचं नाही, यामुळे तूप कमी पडतं। बघू शकता अशा पद्धतीने आपण नानखटाईसाठी पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे 5 मिनटं पीठ अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि नंतर नानखटाई बनवायची। नानखटाई बनवण्यासाठी अशा पद्धतीचा चमचा आपल्याला वापरायचा आहे। हा चमचा भरून पीठ आपल्याला या चमच्यामध्ये घ्यायचं आहे। नंतर बोटाच्या मदतीने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर हा गोळा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने
तयार गोळा आपण अप्पे पात्रामध्ये ठेवून घेऊया। आज आपण नानखटाई अप्पे पात्रामध्येच बनवणार आहोत। यासाठी अशाच पद्धतीने दुसरासुद्धा गोळा काढून घ्यायचा, हाताने छान असा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे सर्व नानखटाई एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि बेकसुद्धा एकसारख्याच होतात। नानखटाईला तुम्हाला हवा तो आकार देता येतो, हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे। इथे तुम्ही कलरफुल नानखटाईसुद्धा बनवू शकता, कारण बेकरीमध्ये कलरफुल नानखटाई आपल्याला मिळत असते आणि तेही वेगवेगळ्या आकारामध्ये। पण आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने ही नानखटाई बनवत आहोत। बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व नानखटाई तयार करून घेत आहे। मी याआधीसुद्धा खूप वेळा घरच्यासाठी नानखटाई बनवली, पण खूप वेळा चुका झाल्या आणि या चुकांमधून परफेक्ट नानखटाई कशी बनवायची हे शिकले आणि हीच रेसिपी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। बघू शकता अशा पद्धतीने आपण ही सर्व नानखटाई तयार करून घेतलेली आहे। आता या नानखटाईवर आपण कट करून घेतलेला पिस्तासुद्धा लावून घेतलेला आहे। तवा इथे गरम होण्यासाठी 5 मिनटं आधीच मी ठेवलेला होता। या तव्यावरती अप्पे पात्र ठेवून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण ही नानखटाई 30 मिनटापर्यंत बेक करून घेऊया। 30 मिनटं झालेली आहे आणि बघू शकता आपली नानखटाई छान अशी तयार झाली आहे। अतिशय खुशखुशीत अशी ही नानखटाई कमीत कमी वेळामध्ये तयार झाली आहे। ही नानखटाई एकदा झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायची, कारण ही खूप जास्त नाजूक आहे, तुटू शकते। 15 ते 20 मिनटं थंड करून घ्यायची आणि नंतरच मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते। पूर्णपणे 20 मिनटं झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही आपली नानखटाई किती छान अशी तयार झाली आहे। अलगद बाहेर येत आहे आणि सुरेख रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा छान झालेली आहे। तयार झालेल्या सर्व नानखटाई मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघू शकता किती छान अशा ह्या नानखटाई आपल्या तयार झाल्या आहेत। एक नानखटाई मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता किती खुशखुशीत अशी ही नानखटाई तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीची नानखटाई नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा